आरटीईच्या 1 किलोमीटर अटीवरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे। राईट टू एज्युकेशन ॲक्ट अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25% जागा राखीव असतात। मात्र प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळा केवळ 1 किलोमीटरच्या अंतरात असणे ही अट सध्या लागू आहे। यामुळे अनेक गरीब पालकांना आपल्या मुलांसाठी योग्य शाळा मिळत नसल्याची तक्रार आहे। काही भागात जवळपास पात्र शाळाच उपलब्ध नसल्याने अर्ज बाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे 1 ऐवजी पुन्हा 3 किलोमीटरचा निकष लागू करण्याची मागणी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। प्रशासनाचा दावा आहे की विद्यार्थ्यांना घराजवळ शिक्षण मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला। मात्र हा निर्णय प्रत्यक्षात हजारो विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। शिक्षणाचा हक्क की नवीन बंधन या निर्णयावरून राज्यात चर्चा रंगू लागली आहे। राईट टू एज्युकेशन म्हणजेच मोफत सक्तीचा कायदा आणि गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे, याकरिता शासनाने शिक्षण विभागातून ही मोहीम आणि हा GR काढलेला आहे। तर आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि यावर्षी जे निकष RT मध्ये दिसून येत आहे की ज्या गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जी अट इथे देण्यात आलेली आहे, त्या अटमध्ये मागच्या वेळेस ही अट होती की 3 किलोमीटरच्या आतमधला विद्यार्थी त्या शाळेमध्ये प्रवेश करू शकत होता। परंतु यावेळेस त्यांनी ती अट बदलवली आणि फक्त 1 किलोमीटरचा हा दायरा त्यांनी मान्य केलेला आहे। म्हणजे छोटे छोटे जे गाव आहेत, 8-10 गाव मिळून शाळा असते, 2 ते 3 किलोमीटर त्याचं डिस्टन्स असते, अंतर असते आणि अशा परिस्थितीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश करता येत नाही आहे। म्हणून आम्हाला मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की दर्जेदार शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण मिळावं आणि म्हणून आपण ती 1 किलोमीटरची अट शिथिल करून मागे जी अट होती की 3 किलोमीटरच्या आतमधल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे, यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन सादर केलेले आहे। मी जिल्हाध्यक्ष अजय सहारे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिरुद्धजी मडके, आमचे निवडणूक निरीक्षक प्राध्यापक अनिकेत मुनसर आणि जिल्हा महासचिव CC वासीजी आणि इतर सर्व पदाधिकारी आणि पालकगण सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत की ही अट शिथिल होऊन 3 किलोमीटरचा तो दायरा पुन्हा असला पाहिजे, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घेता येईल। या मागणीसाठी आम्ही निवेदन सादर केले आहे। थांबतो। धन्यवाद। जय भीम।